स्वामींची आत्मकथा अंतर्मनातून सांगितलेली। मी स्वामी समर्थ। नाव आहे पण मर्यादा नाही, रूप आहे पण मी फक्त देह नाही। लोक मला पाहतात, ओळखतात, पूजतात, पण खरा मी त्या क्षणी प्रकट होतो जेव्हा एखादं मन पूर्णपणे थकून शेवटची आशा म्हणून डोळे मिटून मला हाक मारतं। माझा जन्म कधी झाला, कुठे झाला हे विचारणं म्हणजे आकाशाला सीमा विचारण्यासारखं आहे। मी काळाच्या आधी आहे आणि काळानंतरही असेल, पण भक्तांच्या प्रेमासाठी मी देह धारण केला, कारण वेदना शब्दांनी नाही तर उपस्थितीने बऱ्या होतात। मी हिमालयात राहिलो, तिथे बर्फ होतं, थंडी होती, पण त्याहून अधिक शांतता होती। त्या शांततेत मी स्वतःलाच विसरायला शिकलो, कारण जो स्वतःला विसरतो तोच सर्वांचा होतो। अनेक वर्ष मी मौनात घालवली। लोकांना वाटतं मौन म्हणजे पळ काढणं, पण मौन म्हणजे सत्याशी समोरासमोर उभं राहणं। हिमालयाने मला तपस्या शिकवली, पण मानवाने मला करुणा शिकवली। म्हणूनच मी अक्कलकोटला आलो। त्या गावात आलो तेव्हा माझ्याकडे न वैभव होतं, न प्रतिष्ठा, न वस्त्र, न नियम। लोक म्हणाले हा वेडा आहे। कोणी दगड मारले, कोणी शिव्या दिल्या, कोणी कुत्र्यांबरोबर हाकललं, पण माझं मन शांत होतं, कारण मला माहित होतं आज जे नाकारतात त्यांच्याच नकारातून उद्याची श्रद्धा जन्म घेते। मी कधी सिंहासनावर बसलो नाही, मी रस्त्यावर बसलो, कारण देव सिंहासनावर बसला की माणूस त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, पण देव जर रस्त्यावर बसला तर तुटलेली माणसं आपोआप त्याच्याजवळ येतात। मी उपदेश कमी केला आणि आयुष्य जास्त जगलो। भुकेल्याला अन्न दिलं, पण त्याहून आधी त्याची लाज दूर केली। दुःखी माणसाच्या डोळ्यात पाहिलं आणि त्याच्या न सांगितलेल्या वेदना ऐकल्या, कारण शब्द खोटे असू शकतात पण डोळे कधी खोटं बोलत नाहीत। लोक मला चमत्कारी म्हणतात, पण ऐका, मी चमत्कार करत नाही, मी माणसात लपलेली शक्ती जागी करतो। मी कुणाचं नशीब बदलत नाही, मी त्याची दिशा बदलतो, आणि दिशा बदलली की नशीब आपोआप वळतं। भक्तांनो, तुम्ही मला मंदिरात शोधता, पण मी तुमच्या संयमात आहे। तुम्ही मला मंत्रात शोधता, पण मी तुमच्या अश्रूंमध्ये आहे। जेव्हा तुम्ही एकटे रडता आणि कुणालाही सांगू शकत नाही, त्या क्षणी जो हात तुमच्या खांद्यावर ठेवतो तोच मी आहे। कितीतरी माता माझ्याजवळ आल्या, मुलासाठी रडणाऱ्या, नशिबाला दोष देणाऱ्या। मी त्यांना एकच सांगितलं, आई, तुझं दुःख मोठं आहे, पण तुझी ताकद त्याहून मोठी आहे, कारण आईच्या अश्रूंमध्ये संपूर्ण विश्व हलवण्याची शक्ती असते। कितीतरी तरुण आले, हरलेले, निराश, थकलेले। मी त्यांना आश्वासन दिलं नाही, मी त्यांना जबाबदारी दिली, कारण जो स्वतः उभा राहतो त्याच्याच पाठीशी मी उभा राहतो। काही भक्त मला म्हणाले, स्वामी, तुम्ही आम्हाला कधी कधी दुःख का देता? मी हसलो, कारण शस्त्रक्रिया वेदना देते, पण तीच प्राण वाचवते। मी तुमचं दुःख वाढवत नाही, मी तुमचं भविष्य घडवत असतो। मी गेलो असं समजू नका, देह गेला पण उपस्थिती नाही। आजही जो मनापासून स्वामी म्हणून हाक मारतो त्याच्या आयुष्यात मी कोणत्या ना कोणत्या रूपात उभा असतो, कधी माणूस बनून, कधी अनुभव बनून, कधी कठीण निर्णय बनून। लक्षात ठेवा, मी बाहेर नाही, मी तुमच्या आत आहे। जेव्हा तुम्ही चुकीच्या मार्गावर जाता आणि आतून काहीतरी टोचतं, तो मी आहे। जेव्हा सगळं संपलं असं वाटतं आणि तरीही एक पाऊल पुढे टाकता, तो मी आहे। माझी आत्मकथा माझ्यापुरती नाही, ती प्रत्येक त्या माणसाची आहे जो तुटूनही उभा राहतो, जो रडूनही विश्वास ठेवतो, जो अंधारातही दिवा पेटवतो। जर तुम्ही इथेपर्यंत वाचलं असेल तर समजा हा योगायोग नाही, मी तुम्हाला आठवण करून देतोय की तुम्ही एकटे नाही। श्री स्वामी समर्थ।